जय जय रघुवीर समर्थ रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या मागोमाग म्हणायचं इंद्रनील रंग राम इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया हार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया इंद्रनील रंग राम श्याम धाम योगिया नाम पूर्ण काम सार हार भव रोगिया। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। आज या टाकळी देवस्थानातील मंदिराच्या कलशारोहणाचा वर्धापन दिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण एका सत्संगासाठी म्हणून इथं एकत्रित आलेले आहोत. मी माझं सौभाग्य समजतो की अशा महत्वाच्या दिवशी मला इथं मारुतीरायांची समर्थांची सेवा करायला मिळत आहे आणि तेही नाशिक सारख्या या पुण्यक्षेत्री टाकळी सारख्या या ठिकाणी की ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्ष तपस्या केली आणि सद्गुरु पदाची प्राप्ती करून घेतली. तेव्हा विषय असा निवडला की सद्गुरु लक्षण या विषयाचं थोडं आपण चिंतन करावं. सद्गुरु कुणाला म्हणावं कुणाला म्हणू नये
काय, असा विचार थोडा आपण शास्त्रांनी सांगितल्यानुसार, संतांनी सांगितल्यानुसार पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून सद्गुरूंचं महत्त्व जाणून घेऊ आणि आम्ही ज्यांना सद्गुरू मानतो ते सद्गुरू कसे आहेत हेही समजून घेण्याचा प्रयत्न करू. सद्गुरू लक्षण म्हणताना त्याचं एक लक्षण नाही, अनेक लक्षण आहेत. जसं हरी अनंत, हरिकथा अनंता असं म्हणण्याची पद्धत आहे. भगवान स्वतः अनंत आहेत, त्यांची कथा सुद्धा अनंत आहे, भगवंताचे गुण अनंत आहेत. तसं सद्गुरूंचं सुद्धा एक गुणामध्ये लक्षण सांगणं शक्य नाहीये, म्हणून तेही अनंत गुणांनी मंडित आहेत हे लक्षात घ्यायला. असे हे श्री सद्गुरू आहे. सद्गुरू शब्द आपण वापरतो, पण त्याची व्युत्पत्ती लक्षात घ्यायला पाहिजे. लक्षण कशाला म्हणायचं? लक्ष्यते ज्ञायते तल्लक्षण अनेक. ज्यानं एखादी गोष्ट आपल्याला समजून येते, त्या गोष्टीचं स्वरूप आपल्याला समजतं, त्याचं परिज्ञान आपल्याला उत्तम पद्धतीने होतं, त्या गोष्टीला लक्षण असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या समोर एक असा पांढऱ्या रंगाचा खडा ठेवला गेला आणि तो खडा चाटल्यानंतर तुम्हाला त्याची गोड असा अनुभव आला. तुम्ही त्याला काय म्हणाल? ही खडी साखर आहे, बरोबर ना? पण तोच खडा जर तुम्ही चाटल्यानंतर तुम्हाला जर तुरट लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? ही तुरटी आहे. आणि तोच खडा तुम्ही चाटल्यानंतर जर तुम्हाला तो खारट लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? हा मिठाचा खडा आहे, बरोबर? म्हणजे ज्या गोष्टीमुळं आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं त्याला लक्षण असं म्हणायचं, ते त्याचं लक्षण आहे. मग अशी लक्षणं काही काही बाबतीमध्ये अनेक असू शकतात. त्या सर्व लक्षणांचा समुच्चय झाल्यानंतर ती गोष्ट पूर्णत्वाने आपल्याला समजेल. म्हणून सद्गुरू लक्षण पाहताना अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आहे. तो एका प्रवचनामध्ये आपल्याला जेवढा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करू, तो समजून घेण्याचा. पण सद्गुरू कुणाला म्हणायचं याचा थोडा विचार करू. गुरु शब्द संस्कृत मधील शब्द आहे. गौरवात गुरुच्यते. गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? गुरु म्हणजे मोठा. आपले सगळे ग्रह आहेत, त्या ग्रहांमध्ये एका ग्रहाचं नाव काय आहे? गुरु. पृथ्वी सुद्धा ग्रह आहे, अन्यही अनेक ग्रह आहेत. त्या ग्रहामध्ये गुरु नावाचा जो ग्रह आहे ना, तो ग्रह सगळ्यात मोठा ग्रह आहे. सर्व ग्रहमालिकेमध्ये गुरुचा आकार काय आहे? सगळ्यात मोठा आहे. त्यालाच गुरु हे नाव मिळाले आहे. का? कारण गुरु शब्दाचा मुळात अर्थ काय होतो? मोठा. मग तो आकाराने मोठा हा गौण अर्थ झाला, तो योग्यतेने मोठा, तो सामर्थ्याने मोठा, अशा भावनेनं गुरु शब्दाचा अर्थ घ्यायला. गौरवा गुरु उच्यते. जो श्रेष्ठातील श्रेष्ठ आहे, मोठातील मोठा आहे, त्याला गुरु असं म्हणावं. शास्त्रांनी काय सांगितलं? गुरु कुणाला म्हणा? पिता, काका, मामा, मावशीचे यजमान, तेही काकाच झाले, आणि थोरला भाऊ, या 5 जणांना सुद्धा गुरु मानावं असं सांगितलं. कोण कोण? पिता, वडिलांचे बंधू ते काका, आत्याचे यजमान, मावशीचे यजमान, मामा आणि थोरला भाऊ, या सगळ्यांना गुरुस्थानी मानावं असं म्हटलंय. मग जसं हे पुरुषांसाठी तसंच महिलांसाठी.
यांना गुरु मानत असं म्हणतात. का तर ते वयानं ज्ञानानं योग्यतेनं मोठे आहेत, अधिक आहेत, त्यांना व्यवहार अधिक कळतं, त्यांना नीती अधिक कळते. या भावनेतून त्यांना मोठं मानावं म्हणजे गुरुस्थानी मानावं असं सांगतात. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे भगवान श्री रामचंद्रांच्या चरित्रामध्ये. भगवान श्री रामचंद्र जेव्हा त्यांना उद्या राज्याभिषेक तुझा करायचा आहे असं सांगितलं गेलं वडिलांच्या द्वारे आणि संसदेद्वारे, त्यानुसार ते तयारीला लागले. पहाटे उठून स्नानादी पूर्ण निवृत्त झाले आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा भगवान सुमंत्रांच्या सांगण्यावरून पिताश्रींनी बोलवलं आहे म्हणून जेव्हा कैकेयीच्या राजभवनामध्ये गेले, त्या ठिकाणी सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यांना सांगण्यात आलं कैकेयीद्वारे की तुला राज्याभिषेक न होता 14 वर्षांसाठी वनात पाठवायचं वडिलांनी ठरवलेलं आहे आणि तुझं जे राज्य होतं त्याऐवजी भरताला राज्य देण्यात आलेलं आहे. रामरायांनी ते स्वीकारलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परत आल्यानंतर लक्ष्मण, सीता आणि कौसल्या माता यांच्याशी रामरायांची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये लक्ष्मणांनी कठोरपणे वडिलांना बंदिवासात टाकू, त्यांचं डोकं फिरलं आहे असं काहीतरी बोलून दाखवलं. असं असताना रामरायांनी लक्ष्मणाला समजावून सांगताना हा मुद्दा सांगितला, लक्ष्मणा, दशरथ महाराज आणि मी यांचा संबंध फक्त एकेरी नाहीये. पिता आणि पुत्र हा एकेरी संबंध नाहीये, तो तिहेरी संबंध आहे. लक्षपूर्वक ऐकूया म्हणजे लक्षात येईल. काकू बोलायचं असेल तर खाली जाऊन बोला, नाहीतर माझ्याशी बोला. जिथली तिथली मर्यादा सांभाळली पाहिजे. तेव्हा माझा एकेरी संबंध नाहीये, तिहेरी संबंध आहे. कसा? पिता आणि पुत्र हा तर संबंध आहेच, पण दशरथ हे महाराज आहेत म्हणजे राजा आहेत आणि मी त्यांची प्रजा आहे, हा माझा दुसरा संबंध आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दशरथ हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य. रामरायांची वचनं वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातून ते बोलतात. ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे असंही रामराय म्हणतात. तिहेरी संबंध असल्यामुळं राजा अडचणीत आला तर प्रजेनं राजाचं रक्षण करणं, पिता अडचणीत आला तर पुत्रानं पित्याचं रक्षण करणं आणि गुरु अडचणीत आला असेल तर शिष्यानं गुरुचं रक्षण करणं, या 3 पद्धतीनं मी त्यांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य मानतो. आणि म्हणून मी त्रिवार सांगतो, मी 14 वर्षासाठी वनात जाणार, मी जाणार, मी जाणार. तसं आता आपल्याला काही राजनेते आता 20-23 तारीख सत्तेत येऊन गेली, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार म्हणाले ना, आले. पण तसं रामराय काय म्हणाले, मी जाणार, मी जाणार आणि मी नक्की जाणार. आणि त्यांनी जाऊन दाखवलं. पण का जाऊन दाखवलं? तो तिहेरी संबंध आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या वडिलांच्या प्रती फक्त बाबा आहेत माझे एवढाच एकेरी संबंध मानू नये. जर रामराय तिहेरी संबंध, आता ते ठीक आहे, राजा आणि प्रजा हा संबंध नाही येणार, पण दुहेरी संबंध तरी आहे आपल्या बाबतीत. तसं मुलीनं आईच्या बाबतीत मानावं आणि विवाह झालेल्या मुलीनं सासूच्या बाबतीत मानावं. नुसतं तोंडापुरतं आई म्हणून उपयोग नाही. सासवांना किती बरं वाटते, सुनाचे सगळे चेहरे छोटे झाले असं. पण हे आपलं शास्त्र शिकवतं, आपल्या पूर्वजांनी हे करून दाखवलेलं आहे. म्हणून त्यांना गुरु माना. पण इथं आपण गुरूंची लक्षणं पाहणार आहोत की सद्गुरूंची? आपण सद्गुरूंची लक्षणं पाहणार आहोत. मग सत शब्द त्याच्या अधिकार जोडला हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचाही विचार. गुरुगीता एक फार मोठा महत्वाचा असं एक प्रकरण येतं. त्यामध्ये सद्गुरूंचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक फार अप्रतिम आहे. एक तर श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो मगाशी पण आपण म्हटला, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै
आहेत, विष्णू आहेत, महेश्वर आहेत, नव्हे नव्हे ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. हा भाव जेव्हा गुरूंच्या बाबतीत येतो तेव्हा मी खऱ्या अर्थानं गुरूंचा भक्त झालो हे सिद्ध होतो. तोपर्यंत मी गुरूंना पूर्ण रूपानं ओळखलेलं नाही. जोपर्यंत त्यांच्यामध्ये मी देवभाव पाहतो, जोपर्यंत त्यांच्यामध्ये मी मनुष्यभाव पाहतो, जोपर्यंत त्यांच्यामध्ये मी अन्य कोणताही भाव पाहतो, तोपर्यंत मला गुरूंचं खरं स्वरूप कळलेलं नाही. मग ते आमचे स्वामी समर्थ असो, ते आमचे गजानन महाराज असो, की ते ब्रह्मचैतन्य महाराज असो, की ते श्रीधर स्वामी असो, की ते समर्थ रामदास स्वामी असो, जोपर्यंत मी मनुष्य रूपामध्ये त्यांना पाहतोय तोपर्यंत त्यांचं खरं गुरु स्वरूप म्हणजे सद्गुरु स्वरूप माझ्या लक्षात आलेलं नाहीये. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला म्हणजे त्याचं एक सुंदर तुम्हाला कथा सांग, म्हणजे ती कथा किती मार्गदर्शक आहे हे आपल्या लक्षात आहे. समर्थ रामदास स्वामी शिवधरमध्ये काही काळ होते, येऊन जाऊन 10 वर्ष होते बरं ना. किती 73 वर्षांचं त्यांचं आयुष्य पैकी येऊन जाऊन सलग नाही, कारण ते मोठे महंत असल्यामुळे ते एके ठिकाणी राहू शकत नसत. हा, टाकळीला ते परमभाग्य प्राप्त झालं. हे जे आगर टाकळी आहे याला हे परमभाग्य प्राप्त झालं की सलग 12 वर्ष समर्थित आहे, सलग 12 वर्ष. आणि तसं एक आणखी भाग्य लाभलेलं आहे ते म्हणजे जांब समर्थ हे गाव, जिथं ते सलग 12 वर्ष बालपण त्यांचं तिथं गेलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही ठिकाणी ते सलग राहिलेले नाहीये. शिवधरमध्ये सुद्धा 10 वर्ष त्यांचं जाऊन येऊन वास्तव्य होतं असं ग्रंथ सांगतात. वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी ते तिथे गेले होते. शिवधरचा एकांत फार सुंदर आहे, दासबोधाचं लेखन पूर्ण झालेलं आहे. त्या स्थितीमध्ये शिवधरचा एकांत फार सुंदर आहे असं करून काही शिष्य समर्थांच्या बरोबर एकांतात राहायला मिळावं या उद्देशाने तिथे गेले होते. त्यामध्ये मिरज मठाच्या मठाधिपती वीणाबाई देशपांडे या सुद्धा तिथे होत्या. देशपांडे मुद्दाम सांगितलं त्या मुद्दाम तिथे गेल्या होत्या समर्थांच्या जवळ राहायला. आणि त्या काळामध्ये काय समर्थांचं योगेश्वर प्रकट झालं होतं. अरे 2-2 दिवस समाधी लावून समर्थ बसायचे, शिष्य जायचे, नाकाला दोरा लावायचे, दोरा हलत नाहीये म्हणजे काय, देहामध्ये प्राण नाही. मग व्याकुळ व्हायचे, समर्थ परत येतात की नाही, का देह सोडून जातात. आणि मोठ्यानं राम नाम संकीर्तन सुरू करायचे. त्यांना माहित होतं राम नाम घेतल्यानंतर समर्थांना परत यावंच लागणार. राम नाम संकीर्तन सुरू करायचे आणि कालांतरानं पुन्हा त्यांचा प्राण संचार व्हायचा आणि थोड्या वेळानंतर समर्थ डोळे उघडायचे. मग त्यांच्या अद्भुत अशा भावावस्थेमध्ये त्यांची आरती केली जायची सद्गुरूच्या तत्वामध्ये की आपणच आत्माराम आहात, आपणच भगवान श्रीराम आहात, आपणच सद्गुरू भगवान आहात. आणि अशी आरती त्यांची केली जायची. अशा त्या अद्भुत अवस्थेमध्ये समर्थ असताना एकदा गंमत अशी झाली. तुम्ही कोण शिवधरमध्ये जाऊन आलेला आहात म्हणजे तुम्हाला मी सांगतो ते लक्षात येईल काय आहे. उंचावरती ती घळ आहे आणि तुम्हाला असं खाली उतरून जावं लागतं, असं खाली उतरून जावं लागतं. आता जे आहे तोच मार्ग पूर्वीचा होता असं मी म्हणणार नाही, पण खाली उतरून गावात जावं लागत असं हे मात्र नक्की. एकदा गंमत कशी झाली, वेणाबाई आता त्या बालविधवा असल्यामुळे त्या काळामध्ये त्यांच्या त्या वस्त्राचा रंग वगैरे तुम्हाला माहिती आहे, साडीचा रंग कसा असतो. त्यांनी त्यांची ती साडी ती वाळत टाकली होती. तिथं वानरं फार, म्हणजे शेपूट असणारी वानरं तिथं फार आणि शेपूट नसणारी वानरं सगळीकडे फार आहे. बरोबर, शेवटी ती वानरं तिथं फार जंगलामध्ये. त्यांनी ती साडी अगदी वाळली का म्हणून पाहायला जावं तर ती साडी काय त्यांना तिथे दिसेना. त्यांना शंका आली वानरांनी उचलून नेली की काय, म्हणून त्या इकडं तिकडं अशा वर बघायला लागल्या. वानरांनी तरी साडी देण्याचं काही त्यांना दिसेना. बरं, वानर काही साडी अशीच ठेवणार आहेत ते, त्याच्यात फाडून तुकडे तुकडे करून फेकून देणार. त्या साडीचे तुकडेही त्यांना दिसेना. त्यांना कळलं माझी साडी गेली कुठं, वानरांनी तर नेली नाही.
अन्य कोणी तर नेण्याची शक्यता नाही, मग गेली कुठं? त्यावेळेला समर्थ तिथे नव्हते. काही कारणामुळं समर्थ थोडं गावामध्ये गेले होते. थोड्या वेळानंतर समर्थ आले. खालून ते वर येतात आणि इथून वेणाबाई बोलून त्यांना खाली समर्थ येतात असं वाटतं, म्हणून त्या तिथे थांबल्या. जसे समर्थ वर यायला लागले तसं त्यांना वाटायला लागलं की ओळखीचं वस्त्र समर्थांच्या अंगावर आहे. आणि जसे जवळ आले तसं त्यांना दिसलं की अरे, समर्थांनी माझी साडी छाटी सगळी गुंडाळली. म्हणजे जे वानरांचं मूळ स्वरूप हनुमान, त्यांचे अवतार असणारे समर्थ, त्यांनीच म्हणजे त्या अर्थानं वानरांनीच माझी साडी पळवली, त्या अर्थानं बरं. अशा समर्थांनी माझी साडी घातली अशी छाटी सगळी, आणि त्या काळातल्या असल्यामुळं थोड्या लज्जित झाल्या. कशामुळं? त्या काळातली महिला असल्यामुळे त्या थोड्याशा लज्जित झाल्या. विनोद केला तर हसू शकता तुम्ही, ठीक आहे. थोड्याशा त्या लज्जित झाल्या. समर्थ त्यांच्या समोर उभे राहिले. आता समर्थ समोर उभे राहिले म्हटल्यानंतर त्यांना अगदीच लागल्यासारखं झालं. त्या थोड्या बाजूला गेल्या. त्या म्हणाले, वेडे काय झालं? त्या काही बोलले ना, तुझी साडी मी पुरुष असणाऱ्याने घातली म्हणून तुला थोडी लज्जा वाटते का? आता याच्यावर काय उत्तर द्यायचं त्यांनी? समर्थ म्हणाले, तू मला काय समजतेस? पुरुष समजतेस, स्त्री समजतेस की काय समजतेस? आम्हाला परब्रह्म स्वरूपात पाहायचा अभ्यास कर, याच्यासाठी मी हे केलं. काय म्हणाले? आम्हाला पुरुषाच्या देहामध्ये मी असल्यामुळे मी पुरुष आहे असं तुला वाटत असेल तर ती तुझी चूक आहे. तू नारी देहात आहेस म्हणून तू नारी आहेस असं स्वतःबद्दल वाटणं ही पण चूक आहे, कारण तू आत्मस्वरूप आहेस. वेदांताच्या दृष्टीने बोलतोय. व्यवहारामध्ये ते सगळं नियम पाळले पाहिजे, पण शिष्यांना कसं शिकवावं? संत हे फार उपदेश करत नाहीत खऱ्या शिष्यांना. ते ग्रंथ लिहून ठेवतात तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी. शिष्यांना ते प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस, प्रत्यक्षात उतरवून ते शिकवतात. ते म्हणतात, मला पुरुष म्हणून पाहू नकोस, स्त्री तर म्हणून तू पाहतच नाहीस, पण मला देहातीत असणारी जी वस्तू आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्या रूपामध्ये पाहायचा इथून पुढे अभ्यास कर असं सांगितलं. आज जाऊन वस्त्र ते काढलं, स्वतःची छाती नेसली आणि ते वस्त्र वेणेला परत दिलं. वेणाबाईंनी ते वस्त्र सद्गुरूंचा प्रसाद म्हणून पुन्हा कधीही अंगावर घातलं नाही. गुरुमाऊलीचा प्रसाद मला प्राप्त झालेला आहे, तो त्यांनी तसाच ठेवला. रोज त्याचं पूजन करावं. आणि ते वस्त्र ज्या वेळेला समर्थांची आज्ञा झाली की मी तुला माहेरी पाठवतो, माहेरी पाठवतो म्हणजे कुणाकडं? रामरायाकडे. तुला मी माहेरी पाठवतो असं जेव्हा समर्थांनी आश्वासन दिलं, आज दुपारी भोजनाच्या नंतर तुझं कीर्तन होईल आणि तुझं कीर्तन झाल्यानंतर मी तुला माहेरी पाठवेल असं जेव्हा समर्थांनी म्हटलं, सज्जन मेळावरची ही गोष्ट आहे. त्या वेळेला स्वतःच्या बरोबर ते वस्त्र सदैव त्या देत असत का? सद्गुरूंचा प्रसाद आहे म्हणून तर सदैव त्या वस्त्राला आपल्या बरोबर ठेवत असत. त्या वेळेला भोजनोत्तर कीर्तनाला उभं राहायच्या आधी वेणाबाईंनी ते स्नान केलं आणि ते वस्त्र परिधान केलं. त्या वेळेला ते वस्त्र परिधान केलं आणि अद्भुत असं कीर्तन केलं, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. आणि शेवटचं चरण आहे वेणा पावली पूर्ण विराम. वेणा पावली पूर्ण विराम, पूर्णत्वाला मी पोहोचले. कोणामुळं? माझ्या सद्गुरू माऊलीमुळे मी पूर्णत्वाला पोहोचले. आणि असं म्हणून ते कीर्तन पूर्ण केलं आणि समर्थांच्या दर्शनासाठी आली, वंदन केलं आणि समर्थांच्या चरणावरच शेवटचा श्वास घेतला आणि त्याचं अर्घ्य त्यांच्या चरणावर अर्पण केलं आणि प्राणार्पण. म्हणून आपण सद्गुरूंना कुठल्या रूपात पाहतो हा विचार आपण करायला हवा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या रूपामध्ये आता आपला तो अभ्यास नाहीये, आपली ती शक्ती पण नाही, पण एक दिवस तो अधिकार आपल्याला प्राप्त करायचा आहे.
सद्गुरूंना त्या ब्रह्मरूपामध्ये पाहू शकण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये यायला हवं. मनुष्य रूपामध्ये मी त्यांना पाहतो आणि मी फार मोठी चूक करतो. हा विषयच आलेला आहे तर पुढे सांगतो. सद्गुरू नेमकं काय करतात? दकारस्तु अंधकारस्या दुकारस्तेच उच्यते. अंधकार विनाशित्वा, अंधकाराचा विनाश केला जातो म्हणून त्यांना गुरु म्हणायचं. पहिलं जे अक्षर आहे त्याला अंधकार म्हणतात. ऋकारस्तेज उच्यते. रूप नावाचं जे अक्षर आहे त्याला तेज तत्व सांगितलं. अंधकाराला नष्ट करणार जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? गुरु किंवा सद्गुरु. जो अंधकार आपलं नष्ट करतो त्याला सद्गुरु म्हणा असं गुरुगीता सांगते. आणि ते ज्ञान कसं मिळतं? तो अंधकार नष्ट कसा होतो? अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जे अखंड मंडलाकार आहे, सर्व ब्रह्मांडांना व्यापून जे आहे, व्याप्तं येन चराचरं, चर आणि अचर म्हणजे स्थावर आणि जंगम अशा सर्व जगताला ज्यांनी व्यापून टाकलेलं आहे, म्हणजे आकाशाला सुद्धा ज्यांनी व्यापलेलं आहे. आकाश सगळ्यांना व्यापतं, बरोबर ना? आकाश सगळ्यांना व्यापतं, पण त्या आकाशाला सुद्धा ज्यानं व्यापलेलं आहे ते परब्रह्म तत्पदम, ते परब्रह्म दर्शितं येन, ज्याने मला साक्षात्काराच्या माध्यमातून दाखवून दिलं. आकाश दाखवता येतं का? पोकळी म्हणजे आकाश ना. मग त्यालाही व्यापणारा तत्व कसं काय दाखवता येईल? तर या डोळ्याने दाखवता येणार नाही. तो कसा दाखवतो? 3 प्रकारचे नेत्र आहेत आपल्याला. किती? तुम्ही म्हणा बुवा काय 2 नेत्र, त्रिनेत्र भगवान शंकराचे ते ठीक आहे. त्रिनेत्र म्हणत नाही, 3 प्रकारचे नेत्र म्हणतो. आता संध्या करताना आपण त्रिनेत्राला स्पर्श करतो, बरोबर आहे ना? का 2 डोळ्यांना करतो? तर संध्या केली तर सांगता येईल. मोठा प्रश्नच आहे. त्रिनेत्रांना स्पर्श करतो, बरोबर आहे? त्रिनेत्रांना स्पर्श करतो. 3 प्रकारचे डोळे कोणते? एक आहे जो तुम्हाला आम्हाला माहित असणारा विषय, कोणता? चर्मनेत्र, चामड्याचे डोळे. हे जे त्यांना काय म्हणायचं? चर्मनेत्र. दुसरे जे डोळे आहेत जे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने दिले, दिव्यं ददामि ते चक्षुः. भगवान काय म्हणतात? देवा तुझं ते दिव्य रूप मला पाहायचं आहे, ज्याला आपण विश्वरूप म्हणतो, ते विश्वरूप मला पाहायचं, मला दाखव. भगवान म्हणतात बाबा ह्या डोळ्याने ते रूप दिसणार नाही, तुला मी दिव्य असे डोळे देतो. आणि भगवंतांनी दिव्य डोळे, दिव्य रूप त्याला दिलं अर्जुनाला. आणि त्यावेळेला या स्थूल जगताच्या मागे असणारं जे सूक्ष्म जगत आहे, ते परमात्म्याचं कालस्वरूप जे जगत आहे, ते कालस्वरूप जगत अर्जुनाला दिसायला लागलं. त्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो, बरोबर आहे? त्याला दिव्य नेत्र असं म्हणतात. पण हे दिव्य नेत्र म्हणजे अंतिम सत्य नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे नेत्र दिले ते फक्त दिव्य नेत्र दिले. त्याच्यापेक्षाही उच्च दर्जाचे नेत्र असावे लागतात. त्याला म्हणतात ज्ञान नेत्र. काय म्हणतात? ज्ञान नेत्र. तत्पदम दर्शितं येन, या संदर्भातलं व्याख्यान चालू. दाखवलं, दर्शित म्हणजे दाखवलं, त्यांनी दाखवलं. कुणी? सद्गुरूंनी शिष्याला दाखवलं. काय? तत्पद ज्याला म्हणतात त्या परब्रह्माला दाखवलं. कसं दाखवलं? ह्यांनी नाही दाखवलं, पण अर्जुनाला जे डोळे दिले होते त्यांनीही नाही दाखवलं, कारण त्यांनीही ते दिसत नाही. मग कशाने दिसतं? चर्मनेत्र हे ज्याला फक्त स्थूल जगत दिसतं, दिव्य नेत्र हे की ज्याला सूक्ष्म जगत दिसतं, पण त्याच्याही पलीकडचं जे तत्व आहे ब्रह्मतत्व, ते पाहण्याचं सामर्थ्य येण्यासाठी ज्ञाननेत्रच असावे लागतात. आणि ते ज्ञाननेत्र फक्त आणि फक्त सद्गुरू देतात, दुसरा कोणीही देऊ शकत नाही. इतकं सद्गुरूंचं म्हणणं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे जरी गुरु असले तरी त्या ठिकाणी सद्गुरु भाव त्यांनी प्रकट केलेला नाही, कारण त्यांनी तो अधिकार प्राप्त केला नाही. भगवान तर काय कृष्ण म्हणते जगद्गुरु, ते तर भगवानच आहे, जगाचे गुरु आहेत, पण तिथं सद्गुरुपद त्यांनी स्वीकारलेलं नाही. का? शिष्य तयार नाही.
शिष्य जोपर्यंत सच्छिष्य होत नाही तोपर्यंत सद्गुरू आपलं सद्गुरूपण प्रकट करत नाही. ते गुरुभावातच राहतात. ते गुरुभावातच राहतात. तोच जेव्हा सच्छिष्य बनतो त्यावेळेला सद्गुरू सुद्धा गुरुचे सद्गुरू बनतात. पहिल्यापासूनच ते सद्गुरू असतात पण दाखवताना ते गुरु दाखवतात. का? अजून तो तयार नाही. जसं आपण चंदा मामा म्हणून कुणाला सांगतो, लहान मुलांना सांगतो, पण तो जर 8वी 10वीत मुलगा गेला आणि तुम्ही त्याला बोलायला लागला, बघा तो चंदा मामा कसा दिसतोय, तो म्हणेल काय आईचं डोकं म्हणजे बाबांचं दादाचं ठीक आहे ना, जागेवर आहे ना, असं म्हणेल ना तो. का म्हणेल? 1ली 2री मध्ये जे सांगायचं ते 8वीला सांगू का आपण? तशी ही गोष्ट आहे. म्हणून तत्पदंदर्शितनियेन असं म्हणताना ते तत्पदवाच्य असणारं परब्रह्म हे जो सद्गुरुदेव त्या शिष्याला दाखवतो. तस्मै श्री गुरवे नमः. त्या परब्रह्मस्वरूप सद्गुरूंना मी वंदन करतो असं म्हटलेलं आहे. असं हे सद्गुरू. आपल्याकडं पंचदेवतांचं महात्म्य आहे. पंचमुख्य देवता आणि त्यांचे अवतार याचं महात्म्य आपल्याकडे आहे. कोणत्या पंचदेवता आहेत? भगवान गणेश, शक्ती, भगवान सूर्य, भगवान विष्णू आणि भगवान शिव. सूर्य म्हणजेच ब्रह्मदेव, हिरण्यगर्भात्मक सूर्य म्हणजेच ब्रह्मदेव. या 5 देवतांचं विशेष महत्व हिंदू धर्मामध्ये आहे. आणि तुमच्या देवघरामध्ये या 5 देवता असल्यामुळे तुमचं देवघर परिपूर्ण आहे. आपण 100 देव गोळा करतो त्याची अपेक्षा नाही आहे. या 5 देवता आल्या की झालं. मग विष्णू असतील तर विष्णू रूपात असतील किंवा त्यांचे जे अवतार आहेत त्याच्यातील कोणताही एक अवतार तोही चालेल. अशा पद्धतीनं पंचदेवता आहेत. यांचा आणि सद्गुरु तत्वाचा काही संबंध आहे का हे पाहूया. कारण या देवता काय करतात तेच कार्य सद्गुरू सुद्धा जर करत असतील तर या सर्व देवता त्यांच्या आतमध्ये विद्यमान आहेत असं का मानावं. आणि म्हणून त्यांचीच उपासना फलदायिनी कशी ठरते हे लक्षात घ्यायला पाहिजे. परमार्थाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला तुम्हाला क्रम सांगतो. गीतेमध्ये हा क्रम सांगितलाय. आताही तो क्रम थोडा विशद करून सांगतो म्हणजे कुठल्या संदर्भामध्ये म्हणजे बोलतो हे लक्षात येईल. जो भूतांना भजतो तो भूत बनतो. भगवान सांगतात गीतेमध्ये, जो भूतांना भजतो तो भूत बनतो. जो त्याच्यावर थोडी उच्च शक्ती आहे, देवी देवतांना भजतो तो स्वतः देवत्वाला पोहोचतो. तो देवी देवतांचं भजन करेल तो देवत्वाला पोहोचेल. त्याच्यावरचा टप्पा म्हणजे देवत्व म्हणजे कोणतं? अग्नी आदित्य देवता, इंद्र, वरुण, कुबेर वगैरे देवता, तिथं तो पोहोचेल. त्याच्याही वर जो भजन करेल ब्रह्मा विष्णू महेश्वरांचं, तिथं तो काय होईल? त्या लोकांमध्ये जाऊन पोहोचेल, त्यांचा भक्त बनेल. पण जो सद्गुरु रूपाचं भजन करेल, परब्रह्म स्वरूपाचं भजन करेल, तो मोक्षपदाला त्या परब्रह्म रूपालाच प्राप्त होईल. हा नियम. ही चढती भाजणी आहे, चढता क्रम आहे. जेव्हा कामनिक भक्त असतात ते काहीतरी कामना करतात आणि ह्या देवतेला मी एवढे एवढे देतो, त्याने मला एवढे एवढे द्यावे. कामनिक अवस्था आहे, कामना आहे त्याची पुढची पायरी यायला हवी. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये एक सुंदर श्लोक येतो बघा. त्यामध्ये समर्थ म्हणतात, अनेकी सदा एक देवास पाहे, जनी जाणता भक्त होऊन विराजे. अनेकांमध्ये एका देवाला तो पाहतो, तो जाणता भक्त आहे. आणि तो देव कोण आहे माहिती आहे? अनेकांमध्ये एका देवाला पाहतो. आता आज मी सकाळी काळाराम मंदिरात पण गेलो, अद्वैत आश्रम तिथेही गेलो. तिथे भगवान शिवांचं रूप दिसलं. चंद्रमौळीश्वर भगवान तिथे बाजूलाच आहेत, काळाराम मंदिराच्या बाहेरच, त्यांचंही दर्शन घेतलं. इथं गंगा गोदावरी तिचंही दर्शन झालं. इतकं सगळं दर्शन झालं आणि अजूनही काही दर्शन झाली. आमच्या मधून का झाला असेल बाबा, त्यालाही ऐकायचं. इतकी सगळी दर्शनं झाली. व्यवहारात मी काय केलं, 5-6 देवतांची दर्शनं घेतली. बरोबर ना?
एक मुखी दत्त महाराजांचंही दर्शन झालं. आता त्यांचा उत्सव सुरू आहे सध्या, त्यांचंही दर्शन झालं. तिथं मारुती बाप्पा पण आहे, आता मारुतीरायांचं दर्शन इथं झालं. इतकं सगळं दर्शन घेतलं. व्यवहारामध्ये सांगण्यासाठी, तुमच्या डायरीमध्ये लिहिण्यासाठी अरे अमुक 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 ठिकाणी जाऊन आले, हे जरी खरं असलं तरी मी एकाच दर्शन घेतलं. जर मी शहाणा असेल तर, मी घेतला असं म्हणणार नाही, जर मी शहाणा असेल तर मी एकाच दर्शन घेतलं. का? अनेकी सदा एक देवास आहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. आणि तो एक कोण आहे? सर्वांच्या अंतर्यामी असणारे सद्गुरु तत्व आहे. त्या सद्गुरु तत्वाचं दर्शन मी घेतलं. जर घेतलं असेल, नसेल तर चुकलो. आता घेतलं की नाही सांगणार, पण नसेल तर चुकलो, ते घ्यायला हवं. कारण त्या सद्गुरु देवांच्याच कला 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 अंशातून हे सगळे देवदेवता निर्माण झालेले. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळित सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद तया उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आगवी. दासबोधामध्ये सद्गुरूंच्या स्तवनामध्ये म्हटले, पंचभूती कुठाडणे नचले जेथे, म्हणून सद्गुरु वर्णविना जेथे माया स्पर्शो शकेना. असं सद्गुरूंचं स्वरूप आहे. म्हणून मी अनेकांच्या समोर जरी उभा राहिलो तरी सुद्धा मला माझ्या सद्गुरूंचंच दर्शन तिथं घडायला हवं. मग मी विवेकी भक्त झालो, नाहीतर तोपर्यंत मी अजून अविवेकातच आहे. जरी मी भक्त असलो तरी अजून अविवेकी. का? मला वेगळं वेगळं दिसतंय, हे वेगळे हे वेगळे हे वेगळे. तशीच सद्गुरू संतांच्या मध्ये समर्थांनी काय सांगितलं? साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू श्रीराम. साधू बाहेरून नुसताना वेगळे वेगळे दिसतात, परंतु आतमध्ये कसे असतात? एकच असतात. एक सुंदर उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साधू एकच कसे असतात, पण ते त्या योग्यतेचे पाहिजेत ना. म्हणजे ब्रह्मनिष्ठ महापुरुष असले पाहिजे. मग ते ज्ञानेश्वर माऊली असो, तुकोबा असो, समर्थ असो, कोणी असो, पण ब्रह्मनिष्ठ महात्मा पदापर्यंत पोहोचलेले पाहिजे. त्याच्या खाली असतील तर नाही, मग ते वेगळे. का? अजून मायेचा संपर्क त्यांच्याशी आहे, खालच्या लोकांशी. एकदा सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी जे इथं पण येऊन गेले बरं, आणि श्रीधर स्वामींच्या संकल्पातून मंदिर मोकळं झालेलं आहे. नंतर काही लोकांनी गोंधळ घातला होता. आधी स्वामींच्या संकल्पामुळं आमचे काका आहेत बसलेले माझे, त्यांच्या प्रयत्नातून हे सगळं झालेलं आहे. शिरवाडकर काका पण त्यांना त्यांच्या पाठीवर हात कोणी ठेवला? त्यांच्या पाठीवर हात ठेवला कोणी? त्यांच्या पाठीवर नुसता हात नाही ठेवला, धपाटा घातला चांगला, तुला करायचंय बाळा. ते श्रीधर स्वामींनी केलं. हे श्रीधर स्वामी लोणावळ्याला एक दिवस गेले. लोणावळ्याला गेले होते. पुण्यामध्ये एक अत्यंत तेजस्वी असे अधिकारी पुरुष बालब्रह्मचारी गुळवणी महाराज, दत्त संप्रदायात शक्तिपात दीक्षा देण्यास समर्थ असणार, ज्यांनी लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडून ती परंपरा प्राप्त केली, जी बंगालातली परंपरा आहे. आणि दुसरी मुख्य परंपरा त्यांची दत्त महाराजांची मंत्राची परंपरा आहे, मंत्र दीक्षित. ती म्हणजे सध्याच्या काळातील महान असे ज्यांना ऋषी आपण म्हणू शकतो असे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, म्हणजे प्रेमे स्वामी महाराज, हे त्यांचे गुरु. ह्यांचे शिष्य असणारे, इतक्या दोन महान विभूतींचे शिष्य असणारे, इतक्या दोन अद्भुत परंपरा त्यांना प्राप्त झाल्या असे गुळवणी महाराज हे पुण्यामध्ये होते. श्रीधर स्वामींनी निरोप पाठवला एका शिष्याच्या माध्यमातून की गुळवणी महाराजांना सांग की बाबा मी तुझी आठवण काढली, जरा मला भेटायला. निरोप मिळाला. ऐकल्यानंतर त्यांना बरं वाटलं की श्रीधर स्वामींनी माझी आठवण काढली, भेटायला बोलवलं, किती चांगली गोष्ट आहे.
थोडे अस्वस्थ झाले. का? आत्ताप्रमाणे तेव्हा रहदारीची सोय नव्हती. लोणावळा आणि पुणे फार लांब नाहीये, पण त्यावेळेला दिवस लोटायचा. जायला 4-5 तास, यायला परत 4 तास, तिथं थोडा वेळ राहा. त्यांच्या मनात यायला लागलं, मी इतक्या मोठ्या वासुदेवानंद सरस्वतींचा शिष्य आहे, मला अन्य कुठल्या साधूला कशाला भेटायला जायची आवश्यकता आहे, असं एक मन सांगते त्यांचं. आणि दुसरं मन सांगते, श्रीधर स्वामी फार थोर महात्मा आहेत, त्यांच्या बोलावण्याला आपण नकार देणं हे बरोबर नाहीये. आणि द्वंद्व चालू राहिलं. रात झाली, झोपायची वेळ आली, तरी पण द्वंद्व संपेल ना. म्हणाले ठीक आहे, जे काही स्वामी महाराजांच्या मनात असेल ते होईल. झोपले. पहाटे उठले. पहाटे उठल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला काहीतरी बोध होईल स्वप्नामध्ये वगैरे आणि द्वंद्व मिटेल. पण द्वंद्व काही मिटलं नाही. अजून मनामध्ये आहे, जावं की न जावं, आज जायचंय, जायचं की न जायचं. विचार केला जाऊ. आता एवढं त्यांनी बोलवलं तर आपण जाऊनच येऊ. शिष्यांना बोलवलं, गाडीत बसले. त्या मठाची सगळी व्यवस्था त्यांच्याकडे होती, ते सगळं कार्य पूर्ण केलं. आम्ही तर उरकली आणि आता ते निघाले श्रीधर स्वामींना भेटायला. श्रीधर स्वामींच्या इथं शिष्यांचा गराडा होता. एका खुर्चीमध्ये श्रीधर स्वामी बसले होते. गुळवणी महाराज आले. आता श्रीधर स्वामी हे संन्यास आणि गुळवणी महाराज हे ब्रह्मचारी, त्यामुळे संन्यास आश्रमाच्या नियमानुसार सर्वांनी संन्यासाला विष्णू स्वरूप मानून वंदन करायचं असतं, हा सिद्धांत. संन्यासी म्हणजे तो मनुष्य नाही, तर तो साक्षात भगवान विष्णूचं एक रूप आहे, अशी भावना श्रद्धाळू लोकांची असायला हवी. जर तो शास्त्रोक्त संन्यास घेतलेला असेल तर नुसते कपडे चढवलेला नको. आणि हे तो श्रीधर स्वामी आहे, त्यामुळे बोलण्याचा काही प्रश्नच नाहीये. समोर आले, नमस्कार केला. श्रीधर स्वामींनी प्रेमाने त्यांना अंगावर हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि ते समोर असे खाली बसले. ते समोर खाली बसले म्हटल्यानंतर श्रीधर स्वामी म्हटले, अहो असं नका करू, कारण गुळवणी महाराज वयाने जास्त होते स्वामींपेक्षा. ठीक आहे, ते म्हणाले असं नका खाली बसू, या खुर्चीमध्ये बसावं लागतं. आता एका अर्थानं थोर पुरुषाची आज्ञा झाली की टाळताही येत नाही, म्हणून ते कसे तरी बाजूला बसले. कसं चाललंय, काय चाललंय, साधना कुठे आहे, काय थोडीफार चर्चा झाली. 5-10 मिनिटं झाली चर्चा. आणि आता स्वामींना काही अधिक सांगायचं आहे असं नाहीये हे लक्षात आल्यानंतर संतांचा काळ पण वेळ सुद्धा महत्वाची असते, उगीच त्यांचा वेळ फुकट घालवणं योग्य नाही असा विचार करून गुळवणी महाराज म्हणाले, स्वामीजी आता मी निघू का, असं विनम्रपणे त्यांनी विचारलं. श्रीधर स्वामी म्हणतात ठीक आहे या. यांनाही शंका आहे की मला बोलवलं कशासाठी. मनामध्ये शंका आहे की मला बोलवलं कशासाठी. तर 13 डिसेंबरचा दिवस आहे, बोलवलं कशासाठी आहे, महत्वाचा दिवस आहे. तो दिवस साजरा करायचा म्हणून झालो, आपल्याला कारण तरी माहिती आहे. पण राजकुमार ठीक प्रवचन करतो की नाही हे तरी बघूया. काहीतरी कारण आहे ना इथे याला. ह्यांना कळलं की मला बोलवलं कशासाठी इतक्या लांब. असं जे काही असेल ते महापुरुषांचं वागणं पटकन कळतं असं नाही, म्हणून ते निघाले. 8-10 पावलं पुढे गेले असते नसतील. श्रीधर स्वामी खुर्चीतून उठले. छप 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 पावलं टाकत. स्वामी कायम बेलात चालत असत. का? वायुतत्व प्रधान महापुरुष असतात ना, ते आपलं पृथ्वी तत्व प्रधान असतं. 20 पायऱ्या चढून येईपर्यंत बरोबर थंडी म्हणून करायचं. संत श्रीधर स्वामींना 7 मिनिटं लागत असत 800 पायऱ्या चढायला गडाच्या, आणि उतरायला 3 मिनिटं. चालण्याचा विषय नाही, पळणंच. वायू तत्व प्रधानता असल्यामुळं वेगात जायचं. आणि त्याच्या दत्तांचा अवतार म्हणजे त्याविषयी बोलायचं पाऊस नाही राहिला. झपझप पावलं टाकत त्याच्या जवळ गेले. कानात काहीतरी कुटकुटले. बाजूला शिष्य बघतायत बरं सगळे. कानात काहीतरी कुटकुटले. ते ऐकलं आणि अक्षरशः हमसून हमसून ते रडायला लागले. कोण? गुळवणी महाराज. डोळ्यात अश्रू झाला लागले. अत्यंत प्रेमाने श्रीधर स्वामी पाठीवरून हात फिरवत आहेत, त्यांच्या अगदी प्रेमाने हात फिरवत आहेत.
पुन्हा त्यांनी त्याला वंदन केलं. थोडा भाव त्यांचा शांत झाला आणि येतो स्वामी असं म्हणून ते निघाले. ज्यांनी निरोप पाठवला होता त्यांना बाजूला घेतला आणि म्हणाले, एक काम करा, जेव्हा जेव्हा श्रीधर स्वामी पुणे प्रांताच्या आसपास येते म्हणजे मुंबईपर्यंत, तेव्हा तेव्हा मला सांगायचं, मी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणाले, ठीक आहे सगळं तुम्ही म्हणता, पण नेमकं झालं काय आम्हाला काहीच कळलं नाही. काय नेमकं झालं आम्हाला काहीच कळलं. ते म्हणाले, सांगतो काय. हा सगळा किस्सा सगळा सांगितला. माझ्या मनामध्ये कसा संशय होता, कशाला जायचं वगैरे वगैरे. रात्री झोपल्यानंतर पहाटे मला एक दृश्य दिसलं. काय त्या स्वप्नामध्ये दिसलं? स्वप्नामध्ये मला असं दिसलं की माझे सद्गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज एका खुर्चीमध्ये बसलेले. त्याचा दंड तिथं बाजूला आहे आणि आश्चर्य म्हणजे व्याघ्रचर्म त्याच्यावर नाही. कारण व्याघ्रचर्मात टेंबे स्वामी बसत नसत. व्याघ्रचर्म नाही, साध्या खुर्चीत बसलेले. एक खुर्ची बाजूला रिकामी आहे. मी त्यांच्या दर्शनाला येतो, मी नमस्कार करतो, खाली बसतो. ते मला म्हणतात, खाली बसू नको, बाजूला बस खुर्ची. कोण म्हणतं स्वप्नामध्ये? वासुदेवानंद सरस्वती महाराज. मी बाजूला बसतो, थोडी चर्चा होते आणि मी जायला निघतो. नमस्कार करून ते म्हणतात, जा. आणि मी जात असताना वेगात ते माझ्या मागून येतात, कानात पुटपुटतात आणि माझं स्वप्न संपतं. त्या स्वप्नामुळे मनातील शांती निर्माण व्हायच्याऐवजी अधिक अस्थिरता वाढली माझी. कारण त्या स्वप्नामध्ये दोन गोष्टी मला कळल्या नाहीत. पहिली गोष्ट ही की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मराठी आणि गुजराती भक्त आहेत, शिष्य आहेत, पण स्वप्नातील भक्त कन्नड बोलत होते. हे कानडी बोलणारे शिष्य माझ्या महाराजांचे कसे काय? हा प्रश्न मला सुटत नव्हता. आणि दुसरा प्रश्न स्वप्नातील हा सुटत नव्हता की वासुदेवानंद सरस्वती महाराज माझ्या पाठीमागून येतात, माझ्या कानात काय बोलतात? ते म्हणतात, अरे तू मला ओळखलंस का? मी तुझा गुरु वासुदेवानंद सरस्वती. आणि मी अभाग झालो. स्वप्नामध्ये मला माझे स्वामी महाराज विचारतात की तू मला ओळखलंस का? असं कसं काय? त्यांनी म्हटलं, हे काहीच कळेना आणि मी इकडे आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रीधर स्वामींनी माझ्या कानात काय पुटपुटलं माहितीये का? श्रीधर स्वामी माझ्या कानात पुटपुटले, म्हणाले, अरे तू मला ओळखलंस का? मी तुझा गुरु वासुदेवानंद सरस्वती. काय म्हणाले स्वामी? श्रीधर स्वामी म्हणाले, मी तुझा गुरु वासुदेवानंद सरस्वती. आणि हे वाक्य ऐकता क्षणी माझा संदेह नष्ट झाला आणि मी त्यांना शरण घेतो. याचा अर्थ काय? आपण कुठला विषय बघत होतो? साधू दिसती वेगळावे, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहाती परस्तु. सद्गुरु तत्व हे एकमात्र आहे आणि एकमेव आहे. म्हणून आपल्याला ज्या वेळेला सद्गुरूंना पाहायचं आहे, मग कोणी ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त असतील, कोणी स्वामी समर्थांचे असतील आणि कोणी अन्य कुठल्या संतांचे असतील, आपण त्यांच्या बाह्य आकृतीकडेच फक्त बघतो. हे फार बाळबोध किंवा प्राथमिक स्वरूपाचं लक्षण आहे. आपण काही फार मोठे भक्त झालेले नाही हे आपल्याला समजावं म्हणून हा मुद्दा सांगितला. मला त्यांच्यातील गुरुतत्व दिसायला, ते दिव्य तत्व जे सर्व संतांमध्ये व्याप्त आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. कोणतं रूप? सद्गुरु. निजरूप म्हणजे सद्गुरूंचं रूप. निजरूप तत्व रूपामध्ये निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पायरोनी. म्हणजे मी जर समर्थ भक्त असेल आणि आळंदीला जर गेलो, तिथं जर डोकं टेकवलं तर ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपात मला माझे समर्थ भेटले पाहिजे. मी भरतपूरला गेलो तर श्रीधर स्वामींच्या रूपात मला माझे समर्थ भेटले पाहिजे.
असं होतंय का आमचं? गोंधळलेला गेलं तर ब्रह्मचैतन्यांच्या रूपामध्ये मला माझे समर्थ भेटले पाहिजे. रूप बाहेरच आहे, तत्व एकच. एवढं जरी अमागुरु भक्तांना आणि हिंदूंना कळलं तरी सुद्धा सांप्रदायिक कंटे कुठल्या कुठं लयला जातील. पण आम्ही सांप्रदायिक कंटे वाढवायच्या प्रवृत्तीचे झाले का? मूळ तत्व लक्षात येत नाही. म्हणून मुळाकडे जायला आपण शिकलं पाहिजे. मग अशी मी एक मुद्दा बोललो होतो, तो मुद्दा बोलेल आणि थांबेल. वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. तो मुद्दा असा की पंचदेवतांचं कर्तृत्व सद्गुरूंमध्ये कसं विलसत. मुळात सिद्धांत असा आहे, पंचदेवता कुठल्या कुठल्या आहेत? गणेश, देवी, सूर्य, विष्णू, शिव, पंचमहादेवता आहे, बरोबर. आणि सूर्य म्हणजेच ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणजेच सूर्य. ब्रह्मदेवाची पूजा करता येत नाही म्हणून सूर्याची पूजा. आणि हिरण्यगर्भात्मक ब्रह्मदेवच आहे, बरोबर ना, म्हणजे त्यांचंही पूजन होतं. या देवतांचं लक्षण काय आहे? सूर्य काय करतात? ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये उत्पत्ती, बरोबर, जनरेशन. विष्णू काय करतात? स्थिती, पालन, म्हणजे ऑर्गनायझेशन, ऑर्गनाइज करतात ना सगळं. शिव काय करतात? विनाश किंवा लय, डिस्ट्रक्शन, GOD, गॉड. आपल्याकडून घेतलेला शब्द आहे. जनरेशन, ऑर्गनायझेशन, डिस्ट्रक्शन, दॅट इज कॉल्ड गॉड, GOD. आमच्या तत्वातून शिकले आणि आम्हाला शाळेतून शिकवतात. जाऊ दे. त्या व्यतिरिक्त दोन तत्व आहेत. देवीचं किंवा भगवतीचं तत्व आहे. हे भगवतीचं तत्व निरोधाचं काम करतं आणि गणेशांचं तत्व आहे हे अनुग्रहाचं काम करतं. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रहानुग्रह ही पंचकर्म करण्यासाठी एकच परमात्मा 5 रूपांमध्ये अभिव्यक्त होतो. ही सनातन परंपरा आपल्याला शिकवते. उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह या 5 कृत्यांना करण्यासाठीच एकच परमात्मा किंवा सद्गुरु तत्व आपण म्हणू आत्ताच्या विषयानुसार ते 5 रूपांमध्ये अभिव्यक्त होतं आणि ते कार्य करतं. देवी काय करते? निग्रह करते. गणेश काय करतात? अनुग्रह करतात. त्यांचा तो वरद हस्त आहे ना, गणपती बाप्पाचा, तो अनुग्रहाचा वरद हस्त, तो अनुग्रह करतात. आता हे सर्व सद्गुरूंमध्ये कसं दिसतं ते पहा. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला परमार्थामध्ये पहिलं पाऊल टाकावं अशी त्याची वेळ येते, ज्याला आपण म्हणतो मनाच्या पहिल्या श्लोकाच्या 4थ्या चरणात गमूपंथ अनंत या राघवाचा, त्या अनंत राघवाच्या अनंत लांबीच्या पंथावरती पहिलं पाऊल पडायची ज्या वेळेला एखाद्या जीवाची म्हणजे माणसाची वेळ येते, त्या वेळेला त्याच्यामध्ये पारमार्थिक अभिलाषा, पारमार्थिक इच्छा, भगवत प्राप्तीची प्रेरणा निर्माण करणारे सद्गुरू असतात. उत्पत्ती, त्याच्यामध्ये भगवत भेटीची तळमळ निर्माण करणारे कोण म्हणतात? सद्गुरू. हे कुणाचं कार्य त्यांनी केलं? भगवान सूर्यनारायणांचं किंवा ब्रह्मदेवांचं कार्य सद्गुरुदेव करतात. त्यांच्या कृपेमुळे होतं बरं. मला वाटतं मी फार पारमार्थिक आहे, काही पारमार्थिक वगैरे काही, त्यांचा अनुग्रह म्हणून तुला होतं. त्यांच्या मनात नसतं तर तू काहीच नसता करू शकतो. त्यांनी ठरवलं याला या मार्गावरून द्यायचं, तेव्हा ते घडलं. मग पुढं त्या मार्गावर गेल्यानंतर मार्ग म्हणजे अंतरिक्ष दासबोध. हा मार्ग कसा आहे? अंतरिक्ष म्हणजे हे अंतरिक्ष नाही. अंतरिक्ष म्हणजे अंतः ईक्ष, आतमध्ये पहा. ईक्ष म्हणजे पाहणं. ईक्ष म्हणजे पाहणं, आतमध्ये पाहण्याचा हा मार्ग आहे. मार्ग म्हणजे अंतरिक्ष. अरे बाहेरचं नीट आपल्याला दिसत नाही असतं ना. टेक युटर्न, मग आपण युटर्न घेतो. टर्न टू द लेफ्ट, आपण डावीकडे वळतो. टर्न टू राईट, मग आपण उजवीकडे वळतो. टेक द रिव्हर्स, मग आपण रिव्हर्स टाकतो. का? डोळ्यांना दिसत असणारा मार्ग असला तरी त्या बाईला बोलावं लागतं. गुगल मॅडम,
बोलते ना ती डावीकडे वळा, उजवीकडे वळा, फिरा, हे करा. अरे डोळ्याला दिसत असताना आम्हाला सापडत नाही घर, तिची मदत घ्यावी लागते. हा तर अंतरिक्ष मार्ग, न दिसणारा मार्ग आहे. इथं गरज नाही गुरूंची, मार्गदर्शकाची गरज नाही. मग अशा या बिकट परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, जिथं काहीच दिसत नाहीये, कुठं जायचं तेही कळत नाही, अशा स्थितीमध्ये त्याची उपासना टिकवून ठेवणं, त्याला प्रोत्साहन देत राहणं, त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करत राहणं, हे जे भगवान विष्णूंचं काम आहे, स्थिती लक्षण किंवा पालनाचं लक्षण आहे. त्याची पारमार्थिक भावना टिकवून ठेवणं आणि पारमार्थिक अभिवृद्धी करत राहणं, हे दायित्व जे भगवान विष्णूंचं आहे, ते सुद्धा कोण वहन करतं? आपले सद्गुरुदेव करतात. म्हणून ते परमार्थाच्या दृष्टीनं विष्णू तत्वाचंही कार्य करायला लागतं. त्यानंतर हे सगळं होत असताना त्याच्या पूर्वकर्मानुसार, प्रारब्धानुसार कामक्रोधादिक विकार सतत त्याच्याशी लढत असतात आणि तो त्यांच्याशी लढत असतो. बरोबर आहे? कामक्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार, वासना आणि अहंकार या सर्वांचा धुमाकूळ चालू असतो. म्हणून तुकोबांना पण म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. आतमध्ये मी माझ्या मनाशी लढतोय, म्हणजे मनात लपलेल्या त्या दुर्वासनांशी, कामक्रोधादिक विकारांशी मला आत लढावं लागतं आणि बाहेर लोकांशी लढावं लागतं. बरोबर आहे ना? म्हणून ही जी लढाई चालू आहे, या लढाईमध्ये त्या साधकाची हार होऊ नये आणि या महाभयंकर असणाऱ्या जन्मोजन्मीच्या जडलेल्या या शत्रूंची, की जे शत्रू अत्यंत मातब्बर आहेत, बलवान आहेत, अशा सर्व शत्रूंची यांनी दोन हात करताना त्याची हार होऊ नये, तो जिंकावा, याच्यासाठी जागाची कुमक पाठवायला पाहिजे ना. बरोबर? जागाची कुमक पाठवायला पाहिजे मदतीची. आणि त्या मदतीच्या कुमकीच्या जोरावरती या दुष्ट शत्रूंना पळायला भाग पाडायचं, म्हणजेच त्या शत्रूंचा निग्रह करायचा. हे निग्रहाचं कार्य जे भगवतीचं काम आहे, देवीचं काम आहे, ते सुद्धा सद्गुरु जेव्हा शिष्य वेगामध्ये पुढं त्या परमार्थाच्या मार्गावर चालायला लागतो, त्यावेळेला सद्गुरु ते देवीचं रूप धारण करतात आणि या दुष्ट शक्तींपासून त्याचं रक्षण करतात. हे सद्गुरूंचंच कार्य आहे, त्यांच्या साह्यानं नाही. आणि असा एक प्रसंग येतो त्याच्या जीवनामध्ये की जो प्रसंग प्राप्त झाल्यानंतर आता खऱ्या परमार्थाचा हा अधिकारी झालेला आहे. आतापर्यंत फक्त उपासना करत होता, उपासना करता 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 चित्त शुद्ध होत गेलं, चित्त शुद्ध होऊन आता चित्त एकाग्र झालं, आता याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे असं बघून तेच सद्गुरु भगवान अनुग्रहाचं म्हणजे भगवान गणेशांचं रूप धारण करतात आणि त्या शिष्याला तत्त्वमसीचा अनुग्रह उपदेश करतात. त्यावेळेला ते गणेश झालेले असते. त्यालाच आपण काय म्हणतो? गुरुंनी मला अनुग्रह दिला. तो खरा अनुग्रह आहे ना. अनुग्रहाचे अनेक प्रकार आहेत. मंत्रानुग्रह असतो, दीक्षा असते, अनेक प्रकार आहेत. खरा अनुग्रह कोणता? खरा अनुग्रह दासबोधात दिलेला आहे. कोणता? जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलवची नाही. तो खरा अनुग्रह. तोपर्यंत आधीच जे काही केलेलं आहे ती फक्त पूर्वतयारी. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं माझ्या मुलीने मला हा मंत्र दिला, झालो मी अनुग्रहित. अरे बाबा, अनुग्रहित नाही झालास, तू मंत्र दीक्षित झालेला आहेस. अनुग्रह हा पुढचा टप्पा आहे, हा अधिकाराचा विषय आहे. अनुग्रहित कधी होतो? बस आता गुरुनी समोर यावं, स्पर्श करावा किंवा कानामध्ये त्याला महामंत्र सांगावा आणि त्या योगानं त्याचा समाधी लागावी आणि भगवत दर्शन त्याला व्हावं. ही जी स्थिती प्राप्त झाली तो खरा अनुग्रह आहे. तोपर्यंत तो अनुग्रह म्हणून नये, दीक्षा म्हणावी, मंत्र दीक्षा म्हणावी. सद्गुरु हेही करतात अलीकडचं सगळं, पण खरं ते त्यांचं लक्षण नाही. खरं ते कशासाठी आहे? मुळात सद्गुरु कशासाठी आहे? तुम्हाला मुक्त करण्यासाठी आहे. ते त्यांचं मुख्य कार्य. आपण जर त्यांना सहकार्य केलं तर होतं. आता ते कोण होतात? भगवान गणेश होतात आणि ते अनुग्रह करतात. त्या अनुग्रहाच्या जोरावर होतं काय? त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं.
शिष्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मज्ञान प्राप्त होता क्षणी त्याचा संपूर्ण अहंकार संपूर्ण वासनेसहित लय पावतो आणि लय पावण्याचं कार्य विलयाचं कार्य भगवान शिवांचं आहे. ते लय करून त्याला आत्मरूपामध्ये स्थिर करण्याचं दायित्व सुद्धा सद्गुरू वहन करतात आणि त्या स्थितीमध्ये ते भगवान शिव झालेले असतात. म्हणून तोच एक जो परमात्मा 5 रूपामध्ये प्रकट होतो तेच कार्य सद्गुरू करत असल्यामुळं परमात्मा आणि सद्गुरू यांच्यात भेद मानू नये. आणि हेच आपल्याला तो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक मंत्र आपल्याला शिकवतो. म्हणून इथून पुढे आपण सद्गुरूंना कुठल्या रूपात बघायचं याचा विवेक ठेवून त्यांची आराधना उपासना केली पाहिजे. अनेकी सदा एक देवास आहे या सिद्धांताला टिकून आपण आपल्या सद्गुरूंना सगळ्यांमध्ये पाहायला शिकलं पाहिजे. आता आपले सद्गुरू हा शब्दही चुकीचा आहे पण व्यवहारामध्ये म्हणून बोलावा लागतो कारण सद्गुरू सगळ्यांचेच आहे. ह्या पद्धतीने आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल आणि असं जर आपण पाहू लागलो तर खऱ्या अर्थाने मी परमार्थाचा पायीक झालो. मला काहीतरी कळायला लागलं परमार्थ कसा करायचा असतो आणि मग माझ्या त्या योग्य पडणाऱ्या पावलांना गती देण्याचं काम माझे सद्गुरू करतील आणि गरुपंथ आनंद या राघवाचा त्या राघव तत्वापर्यंत म्हणजेच परमात्म्यापर्यंत सद्गुरूंच्या कृपेने मी त्यांच्याच प्रमाणे नक्की पोहोचेल हा विश्वास आपल्याला उत्पन्न होऊ शकतो. हनुमानजींच्या कृपेमुळे समर्थांच्या या तपस्थलीमध्ये पुन्हा एकदा सेवा करण्याचा लाभ मला या सर्व मंडळींमुळे प्राप्त झाला. त्या सर्वांचा मी कृपाभिलाषी आहे आणि त्यांचं प्रेम आहे माझ्या प्रती असं मी मानतो. म्हणून ही सेवा करण्याची मला संधी दिली असं म्हणतो. तुम्ही अगदी मन लावून हा विषय ऐकला त्याबद्दल तुम्हालाही साधुवाद देतो कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धी अल्पमती सनगी करतो ही भूमिका समर्थांची तीच माझी असली पाहिजे. तेव्हा तुम्ही अत्यंत प्रेमाने श्रवण केलं आणि या माध्यमातून आमच्या मित्रमंडळींनी हे मुद्रण केलं ज्याला मराठीमध्ये रेकॉर्डिंग असं म्हणतात. ते रेकॉर्डिंग त्यांनी केलं म्हणून अनेकांना हा विषय ऐकायला मिळेल. तेव्हा त्या सर्व तुम्हा सर्वांना साधुवाद देतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.